शिवलीलामृत अध्याय 10 संक्षिप्त कथासार. शारदेची कथा. अपत्य लाभ हे या अध्यायाचे फळ आहे. पूर्वी अनर्थ देशात शारदा नावाची ब्राह्मण कन्या होती. यथाकाली तिचा पद्मनाथ नावाच्या विद्वान ब्राह्मणाशी विवाह झाला. एकदा स्नानसंध्येसाठी गेलेल्या पद्मनाभाला सर्पदंशाने मृत्यू आला. अकाली वैधव्य आलेल्या शारदेला तिच्या आई वडिलांनी आपल्या घरी आणले. एके दिवशी शारदा एकटीच घरात असताना नैध्रुव नावाचे एक अंध ऋषी शारदेच्या घरी आले. शारदेने त्यांची मनोभावे पूजा केली. त्यावेळी नैध्रुव ऋषींनी शारदेला आशीर्वाद दिला. सौभाग्यवती भव, पुत्रवती भव, तुमचा हा आशीर्वाद मुळीच खरा ठरणार नाही असे म्हणून शारदेने त्या ऋषींना स्वतःची सर्व हकीकत सांगितली. त्यावर ते ऋषी म्हणाले, माझा आशीर्वाद कदापि खोटा ठरणार नाही. आता तू उमामहेशाचे व्रत कर. षडाक्षर मंत्राचा ओम नमः शिवाय दररोज ठराविक जप कर. तुला या व्रताचे फळ मिळेपर्यंत मी येथेच राहीन असे सांगून या व्रताचा संपूर्ण विधी त्यांनी सांगितला. शारदेने 1 वर्ष यथासांग व्रत केले. व्रताचे उद्यापनही केले. एके दिवशी रात्री शारदा शिवमंत्राचा जप करीत बसली होती. त्यावेळी अचानक भवानी माता तेथे प्रकट झाली. तिच्या तेजाने नैध्रुव ऋषींना दृष्टी आली. तुला हवा असेल तो वर माग असे देवी म्हणाली असता मी हिला दिलेला आशीर्वाद खरा ठरावा अशी विनंती नैध्रुव ऋषींनी केली. देवीने ते मान्य करून शारदेच्या गतजन्माचा इतिहास सांगितला. देवी गुप्त झाली. देवीने सांगितल्याप्रमाणे शारदा स्वप्न पाहू लागली व त्यातून ती गर्भवती झाली. विधवा असलेली शारदा गर्भवती कशी असे म्हणून सर्व लोक तिचा धिक्कार करू लागले. तेव्हा आकाशवाणी झाली, शारदा निष्पाप आहे. माझ्या कृपेनेच ती गर्भवती झाली. याला कुणी पाप म्हटले तर त्याची जीभ झडेल. काही दिवसांनी शारदेला एक सुलक्षणी सुंदर पुत्र झाला. त्याचे नाव शारदानंद. तो भगवान शंकरांचा परमभक्त होता. काही दिवसांनी शारदा पुत्रासह गोकर्ण यात्रेला गेली. तेथे तिचा गतजन्मातील पती भेटला. दोघांना ओळख पटली. काही दिवसांनी शारदेचा पती मरण पावला. शारदेच्या पुण्याईने तो शिवपदाला गेला. शारदा सती गेली. तीही शिवपदाला गेली. अध्याय 11 महानंद आख्यान. रुद्रानुष्ठानाचे फळ. वैभव प्राप्ती, गंडांतर शमन हे या अध्यायाचे फळ आहे. पूर्वी काश्मीर देशात भद्रसेन नावाचा राजा होता. त्याच्या पुत्राचे नाव सुधर्म व त्याच्या प्रधानाच्या पुत्राचे नाव तारक. दोघेही जन्मतः शिवभक्त वैराग्य संपन्न होते. अशा परिस्थितीत आपल्यानंतर या राज्याचे काय होणार अशी राजाला चिंता होती. एकदा पराशर ऋषी राजाकडे आले. त्याने त्या मुलांविषयी विचारले असता ते दोघे शिवभक्त का झाले याबद्दल एक कथा पराशरांनी सांगितली. काश्मीर देशातील नंदी ग्रामात महानंदा नावाची अत्यंत सुंदर, अतिशय श्रीमंत, दानशूर व थोर शिवभक्त गणिका होती. ती वेश्या असली तरी पतिव्रता होती. तिच्याकडे येणाऱ्या पुरुषाची ती 3 दिवस दासी होत असे. 3 दिवस पतिव्रत्य सांभाळीत असे. तिने आपल्या नृत्यशाळेत कुक्कुट मर्कट पाळले होते. त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधले होते. त्यांना ती भस्म लावीत असे व शिवपुराण ऐकवीत असे. एके दिवशी भगवान शंकर महानंदेची परीक्षा पाहण्यासाठी सौदागराचे रूप धारण करून आले. महानंदेने त्यांचे प्रेमाने स्वागत केले. सौदागराने तिला एक दिव्य कंगन दिले. ती सौदागराला घेऊन नृत्यशाळेत गेली. सौदागराने एक दिव्य शिवलिंग महानंदेला दिले व त्याचे प्राणपणाने रक्षण कर. हे शिवलिंग माझे प्रत्यक्ष प्राण आहे असे सांगितले. रात्री नृत्यशाळेला आग लागली. घाबरलेल्या महानंदेने कुक्कुट मर्कटांना सोडून दिले. सगळी नृत्यशाळा जळून भस्म झाली. शिवलिंग जळाले म्हणून सौदागराने अग्नीत उडी टाकली. त्यामुळे दुःखी झालेल्या महानंदेने सती जाण्याचा निश्चय करून अग्नीत उडी टाकली. पण दुसऱ्याच क्षणी प्रकट झालेल्या शंकरांनी महानंदेला अग्नीत वरच्या वर झेलले. प्रसन्न झालेल्या शंकरांनी महानंदेच्या इच्छेनुसार तिच्या संपूर्ण नगराचा उद्धार केला. सर्वांना शिवलोक प्राप्ती झाली. महानंदेचे कुक्कुट मर्कट पूर्वपुण्याने सुधर्म व तारक म्हणून जन्मास आले असे पराशरांनी सांगितले. सुधर्म अल्पायुषी होता, पण पराशरांच्या सांगण्यानुसार 10,000 रुद्रावर्तनांनी रुद्रानुष्ठान केले.
त्यामुळे गंडांतर गेले. त्याला 10,000 वर्षे आयुष्य मिळाले. या 11व्या अध्यायाच्या श्रवण पठणाने गंडांतर जाते, सर्व इच्छा पूर्ण होतात. हा अध्याय म्हणजे कल्पवृक्षच आहे. अध्याय 12वा. विदुर बहुला आख्यान. भस्मासुर वध. दारिद्र्यादी अनेक दोषांचा परिहार ही या अध्यायाची फलश्रुती आहे. सदैव शिवस्मरण करावे, स्वस्थ मनाने शिवकथा ऐकावी, कथेकराला सन्मानपूर्वक दक्षिणा द्यावी, त्यामुळे सदाशिव प्रसन्न होतो. विदुर नावाचा एक ब्राह्मण होता. त्याच्या पत्नीचे नाव बहुला. दोघेही पापकर्मात बुडालेले. विदुर वेश्येकडे जात असे, तर बहुला तिच्या याराकडे. काही दिवसांनी विदुर मेला. त्याला यमयातना भोगाव्या लागल्या. नंतर तो विंध्य पर्वतात पिशाच होऊन फिरू लागला. विधवा झालेल्या बहुलेला मुलगा झाला. तो कुणापासून ते तिलाही माहीत नव्हते. एकदा ती आपल्या मुलाला घेऊन गोकर्णाला गेली. महाबळेश्वराचे दर्शन घेऊन ती शिवपुराण ऐकावयास बसली. पुराणिकाचे प्रवचन ऐकून बहुलेला आपल्या पापकर्माचा पश्चाताप झाला. ती पुराणिकाला शरण गेली. पुराणिकाने तिला नमःशिवाय हा शिवपंचाक्षर मंत्र दिला व शिवलीलामृत श्रवण कर म्हणजे उद्धरून जाशील असे सांगितले. बहुलेने तसे केले असता शिवकृपेने तिची सर्व पापे नष्ट झाली. ती शिवलोकाला गेली. तिने अंबा भवानीने बहुलेला तिच्या पत्नीची हकीकत तिथे सांगितली व त्याच्या उद्धाराचा उपायही सांगितला. त्यानुसार बहुला तुंबराला बरोबर घेऊन विंध्य पर्वतात गेली. तेथे विदुर पिशाच रूपाने भटकत असलेला दिसला. तुंबराने त्याच्या समोर शिवकीर्तन सुरू केले. ते ऐकून तेथील विदुरच काय, पण पशुपक्षीही उद्धरून शिवलोकाला गेले. भगवान शंकराच्या भस्मातून एक असुर निर्माण झाला, तोच भस्मासूर. शंकरांनी त्याला रोज चिताभस्म आणून देण्याचे काम सांगितले. उन्मत्त झालेला भस्मासूर चिताभस्मासाठी अनेकांना ठार मारू लागला. आता त्याने भस्मासाठी इंद्रादी देवांनाही ठार मारण्याचे ठरविले. ज्याच्या डोक्यावर मी हात ठेवीन त्याचे भस्म व्हावे असा त्याने शंकराकडून वरही मिळविला. त्यामुळे तो अधिकच उन्मत्त झाला. आता प्रत्यक्ष शंकराच्या डोक्यावर हात ठेवून त्याला जळून भस्म करावे असे त्याने ठरविले. सर्व देव काळजीत पडले, पण भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण केले. भस्मासुराला मोहिनी अभिलाषा लागली. मी नाचते तसे तू नाच, म्हणजे मी तुझी होईन अशी मोहिनी म्हणाली. मोहिनीने नाचता नाचता स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला. भस्मासुरानेही तसेच केले. एका क्षणात तो जळून भस्म झाला. अध्याय 13वा. दक्ष संहार. त्रिपुर संहार. शिव पार्वती विवाह. तारकासुरवध. दक्षकन्या सती ही भगवान शंकरांची पत्नी. हीच पुढे पार्वती झाली. परंतु दक्ष राजा द्वेष करीत असे, दरिद्री म्हणून त्यांची निंदा करीत असे. दक्षाने एक यज्ञ आरंभिला होता. सर्वांना निमंत्रण होते, पण शंकरांना व सतीला बोलावणे नव्हते. तरीही सती त्या यज्ञाला गेली, पण तिची कोणीही विचारपूस केली नाही. सतीला तो अपमान वाटला. तिने संतप्त होऊन यज्ञकुंडात उडी मारली. त्यामुळे सर्वत्र हल्लकल्लोळ माजला. ऋषीमुनी देव भयभीत झाले. शंकरांना हे समजताच ते अत्यंत संतापले. त्यांनी साक्षात प्रलयाग्नी वीरभद्राला आज्ञा केली, ताबडतोब जा व त्या दक्षाचा त्याच्या यज्ञासकट संहार कर. विश्वसंहारक वादळाप्रमाणे वीरभद्र धावत गेला. त्याने दक्ष यज्ञासह अनेक ऋषीमुनींचा संहार केला. दक्षाचे मुंडके उडवले व ते पायाखाली चिरडले. मग सर्व देवांनी शंकरांना शांत केले व दक्षाला जिवंत करण्याची विनंती केली. शंकरांनी दक्षाच्या धडाला बकऱ्याचे मस्तक जोडून त्याला जिवंत केले. तारकासूर नावाचा एक उन्मत्त दैत्य होता. ताराक्ष, कमलाक्ष व विद्युन्माली या त्याच्या 3 पुत्रांनी शंकराची खडतर तपश्चर्या करून त्यांच्याकडून आकाशसंचारी 3 नगरे मिळविली. त्या दैत्यांनी अवघ्या त्रिलोक्याला त्राही भगवान करून सोडले. शेवटी सर्व देवांच्या विनंतीनुसार शंकरांनी कार्तिक पौर्णिमेला एकाच बाणाने त्रिपुरासुरांना ठार मारले. त्रिपुरासुरांचा नाश झाल्यामुळे संतापलेल्या तारकासुराने त्रैलोक्यात अगदी प्रलय काल सुरू केला. याच वेळी
दक्ष यज्ञात जळालेली सती हिमालयाची कन्या म्हणून जन्मास आली. तीच पार्वती. शंकराच्या प्राप्तीसाठी ती खडतर तपश्चर्या करीत होती. शिव पार्वतीला जो पुत्र होईल तोच तारकासुराचा वध करू शकेल असे देवांना वाटले. तर सर्व देवांनी हरप्रयत्न करून शिवपार्वतीचा विवाह घडवून आणला. त्यानंतर काही दिवसांनी शिवपार्वतींना एक अलौकिक पुत्र झाला, तो म्हणजे कार्तिकेय. देवांनी तारकासुराच्या वधासाठी कार्तिकेयास आपला सेनापती केले. तारकासुर व कार्तिकेय यांचे घनघोर युद्ध झाले. शेवटी कार्तिकेयाने तारकासुराला ठार मारले. त्रैलोक्यावरील संकट गेले. देवऋषींनी आनंदोत्सव केला. अध्याय 14. श्रीयाळ चांगुना आख्यान. श्री शिवलीलामृताचा हा 14वा अध्याय कळसाध्याय आहे. मागच्या अध्यायात शिवपार्वती विवाह, कार्तिकेयाचा जन्म, तारकासुर वध या कथा सांगितल्या. या अध्यायात बालगणेश व कार्तिकेय यांच्या भांडणाची मजेशीर कथा, शंकराच्या मस्तकावर गंगेला पाहून पार्वतीचा मत्सर, सारीपाट खेळताना शंकराचे रागाने निघून जाणे, नंतर पार्वतीने भिल्लिनीच्या रूपात शंकरांना भेटणे व युक्तिप्रयुक्तीने त्यांना परत आणणे या मजेशीर गोष्टी सूत्रांनी सांगितल्या आहेत. यानंतर श्रीयाळ चांगुना कथा. कांतीनगरीत परमशिवभक्त श्रीयाळ नावाचा राजा आहे. तो मोठा उदार, यशवंत, कीर्तिवंत, दानशूर आहे. एखाद्या अतिथीने अप्राप्य वस्तूचे भोजन मागितले तरी तो त्या अतिथीला इच्छा भोजन देतो. असा शिवभक्त त्रैलोक्यात नाही असे नारद मुनींनी शंकरांना सांगितले असता त्यांनी श्रीयाळ राजाची सत्व परीक्षा पाहण्याचे ठरविले. मग ते अतिथी वेश धारण करून श्रीयाळ राजाकडे गेले. राजा श्रीयाळ व त्याची पत्नी चांगुना यांनी त्या अतिथीचे उत्तम स्वागत करून त्याची यथाविधी पूजा केली. मग श्रीयाळ राजा हात जोडून म्हणाला, अतिथी देवा, आपण आता इच्छा भोजन मागा. आपणास हवे असेल ते मी प्रतिज्ञापूर्वक पुरवीन. त्यावर अतिथी म्हणाला, मला नरमांस भोजन हवे. राजा राणीने स्वतःचे मांस देण्याचे ठरवले. त्यावर अतिथी म्हणाला, तुमचे किंवा अन्य व्यक्तीचे मांस नको. तुमचा 5 वर्षाचा एकुलता एक मुलगा चिलिया बाळ आहे, त्याचे मांस मला हवे. हे ऐकताच राजा राणीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याच वेळी चिलया तेथे आला. त्याला हे समजताच तो आपले मांस देण्याची आनंदाने तयार झाला. ही आपली सत्वपरीक्षा आहे हे राजा राणीला समजले. पण चांगुनेने मन वज्रापेक्षाही कठोर करून चिलयाचे मस्तक कापले. त्याचे गुणगान गात मांस शिजवले व अतिथीला भोजनास बसण्यास सांगितले. अतिथी म्हणाला, मी निपुत्रिकाचे अन्न खात नाही. हे ऐकताच श्रीयाळ व चांगुना शोक करू लागले. आपले सत्व गेले याचे त्यांना अतिशय दुःख झाले. त्याचवेळी आकाशातून पुष्पवृष्टी झाली. अतिथी म्हणाला, मी प्रसन्न झालो आहे. त्याचवेळी चिलया तेथे आला. शंकर प्रकट झाले. श्रीयाळ चांगुना यांना शिवपदाला नेले. चिलयाला राजसिंहासनावर बसविले. अध्याय 15. श्री शंकराचार्यांचा अवतार. कलियुग अवतरले असता परंपरेने चालत आलेला श्रुती स्मृती पुराणोक्त वैदिक धर्म लोपू लागला. याला कारण प्रकांड पंडित मंडन मिश्रांचा अवतार. हा मंडन मिश्र नास्तिक अशा जैन धर्माचा अनुयायी होता. त्याच्या प्रभावाने लोक वेद, शास्त्रे, पुराणे यांची निंदा करू लागले. यामुळे वैदिक धर्म रसातळाला जाण्याची वेळ आली. म्हणून वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन करण्यासाठी भगवान शंकरांनी शंकराचार्य रूपाने पृथ्वीवर अवतार घेतला. शंकराचार्यांनी सर्व शास्त्रांचा सांगोपांग अभ्यास करून संन्यास घेतला व वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन करण्यासाठी भारत भ्रमण सुरू केले. जनमानसावर मंडन मिश्राच्या विचारांचा प्रभाव फार मोठा होता. यासाठी वादविवादात मंडन मिश्रांचा पराभव करणे आवश्यक होते. हे काम सोपे नव्हते. आचार्यांना पदोपदी अपमान सोसावा लागला. शंकराचार्य जैन ग्रामात गेले. त्यांनी मंडन मिश्राला वादविवाद करण्याचे आवाहन दिले. मंडन मिश्रांनी
ते आव्हान स्वीकारले. तो सरस्वतीला बरोबर घेऊन आला. वादविवादात जो हरेल त्याने आपले ग्रंथ पाण्यात बुडवायचे अशी पूर्वअट ठरली. पूर्व पक्ष उत्तर पक्ष करून शास्त्र चर्चा करण्याचे ठरले. मंडन मिश्र पडद्याआड बसला. सरस्वती मध्याच्या घटात बसली. शंकराचार्याच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मंडन मिश्र सरस्वतीच्या मुखाने देणार होता. हा वादविवाद कित्येक दिवस चालू होता. यात सरस्वतीचे कपट कारस्थान शंकराचार्यांच्या लक्षात आले. त्याबद्दल त्यांनी सरस्वतीला शाप दिला. शेवटी मंडन मिश्रांचा पराभव झाला. त्याने शंकराचार्याचे पाय धरले व आपले ग्रंथ समुद्रात बुडविले. मग शंकराचार्यांच्या आदेशानुसार सर्व लोक वैदिक धर्माचे पालन करू लागले. भगवान शंकरांनी शंकराचार्यांचा अवतार घेऊन पृथ्वीचा भार हलका केला. आशुतोष भगवान शंकर भक्तवत्सल आहेत. ते आपल्या भक्तांचा उद्धार करून त्यांना निजपदाला नेतात. जे शिवपंचाक्षरी नमः शिवाय किंवा ओम नमः शिवाय या षडाक्षरी मंत्राचा जप करतात त्यांच्यावर शिवकृपा होते. याची अनेक उदाहरणे शिवलीलामृतात आहेत. या शिवलीलामृताच्या श्रवण पठणाने मनुष्याचे इह परत्र परम कल्याण होते. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु.